गोंदियात आजपासून 3 दिवसीय विभागीय सरस आणि विक्री महोत्सव 2026ला सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम मृगनानथम आणि उमेदच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद विभागातर्फे 29 ते 31 मार्च या कालावधीत गोंदियातील प्रीतम लॉन येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनात नागपूर विभागातील 75हून अधिक बचत गटांनी आपले स्टॉल्स लावलेत। यामध्ये ग्रामीण महिलांनी बनविलेल्या आकर्षक हस्तकला वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, मसाले, लोणची, पापड आणि सेंद्रिय धान्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे। या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे विदर्भातील अस्सल चवीच्या खाद्यपदार्थांची खाणावळ आणि संध्याकाळी होणारे स्थानिक कलावंतांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम। या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिला समूहांचा उत्साह वाढवावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांनी केले आहे। निश्चितच या कार्यक्रमाचा एक आनंद आहे। सरस आणि पलासच्या माध्यमातून हा एक विभागीय कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि गोंदिया जिल्ह्याला हे प्रथमच या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि जिल्ह्याच्या माध्यमातून आमच्या प्रकल्प संचालक जाखलेकर मॅडम हे चांगल्या पद्धतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 6 जिल्ह्यामधून जवळपास या ठिकाणी 75 प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि निश्चितपणे याचा फायदा आपल्या जिल्ह्यातील महिलांना होईल। आपल्या ग्रामीण भागातील महिला 3 दिवस या ठिकाणी भेटी देऊन एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत आणि महिलांचा एक आर्थिक विकास झाला पाहिजे हा एक शासनाचा उद्देश आहे। हा उद्देश ठेवून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे। याचा एक प्रचार प्रसारसुद्धा आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेला आहे। याचा फायदा आमच्या महिलांना होईल असा एक आत्मविश्वास मला वाटतो आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरावरचा पलास कार्यक्रम मेळावा 3 दिवसीय विक्री प्रदर्शन गोंदियामध्ये चालू आहे। याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातून आपल्याकडे वेगवेगळे 75 महिला बचत गटांनी त्यांनी बनवलेल्या वस्तू इकडे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सर्व गोंदियाकरांना आमचं आवाहन आहे की याच्यामध्ये गोंदियामध्ये येऊन नक्की तुम्ही सर्व स्टॉलला भेट द्यावं, तसेच तुम्ही विक्री करून आपल्या बचत गटांना तुम्ही सहकार्य करावं एवढे विनंती। थँक्यू। पूर्ण विभागाच्या वतीने जे महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्री आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जे प्रदर्शन आयोजित केले जाते ते यावर्षी ते प्रदर्शन आहे ते आपल्या नागपूर विभागाचं गोंदिया जिल्ह्यामध्ये आयोजित केलेलं आहे। सदर प्रदर्शनामध्ये गडचिरोली, त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यातून वेगवेगळ्या ज्या काही वस्तू आपल्या महिला भगिनींनी बनवलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आणि विक्री आपण गोंदियामधलं जे प्रीतम लॉन आहे तिथं 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये आयोजित केलेलं आहे। माझी सर्वांना आवाहन आणि विनंती आहे की आमच्या महिला भगिनींनी उत्पादित केलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि त्या वस्तूंची खरेदी करावी, म्हणजे त्या भगिनींची जास्तीत जास्त विक्री होऊन त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळेल, पण त्यांचा उत्साह वाढेल आणि एक प्रकारे त्यांच्यामध्ये मार्केटिंग झाल्यामुळं त्यांचा एक आत्मविश्वास त्या महिलांमध्ये जागृत होईल। धन्यवाद। प्रतिनिधी राधा किसन जुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।